हॅलो फ्रेंड्स, जर तुम्ही नेटवर्कर असाल तर तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या मुद्द्यावर मी आज बोलणार आहे. अनुभवी असाल 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष डझंट मॅटर, पण हा नियम जो मी आता तुमच्याशी बोलतोय हा सगळ्यांना लागू होतोय. बघा, आपण सगळेजण बाय फोर्स या इंडस्ट्रीमध्ये आलेलो आहेत. बाय चॉईस आपण आपल्यातलं कोणी आलेलं नाही. आपल्याला कोणी ना कोणीतरी पुश केलंय, इमोशनली आपण ड्राईव्ह झालो आहोत किंवा कंपल्सरी कोणीतरी आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये आणलं. इथं आपण प्रोफेशनली ड्राईव्ह झालेलं नाही. आपल्यातलं कोणीच असं नाही की ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं, डायरेक्ट सेलिंगमध्ये काही पैसे खर्च केलेत आणि मग या इंडस्ट्रीमध्ये आलं, असं कोणी नाही. कोणी असं PhD केली, पोस्ट ग्रॅज्युएशन केले मग या इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागलं, असं कोणी नाही. आपण बाय फोर्स बाय डिफॉल्ट या इंडस्ट्रीचा पार्ट झालोय. पण आता आलोच आहे तर आपण काम कसं करायला पाहिजे हे थोडं समजून घेणं फार गरजेचं आहे. सगळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आलेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे, कोणी रिक्षावाला आहे, कोणी अनएम्प्लॉईड माणूस आहे, कोणी स्मॉल बिझनेसमॅन आहे, कोणी मोठा बिझनेसमॅन आहे. इथं आल्यानंतर एक कॉमन गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे, तो म्हणजे हा बिझनेस आपल्याला शिकायचा. पेशन्स फार गरजेचे आहेत या बिझनेससाठी. मग पेशन्स तेव्हाच टिकतील जेव्हा आपल्याला कळेल की या बिझनेसमध्ये आज काय होणार आहे, उद्या काय होऊ शकतं, परवा काय लेवलपर्यंत आपण पोहोचणार आहे याचा जर आपल्याला अंदाज आला तर आणि तरच आपण या इंडस्ट्रीमध्ये टिकणार. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कंपनीमध्ये असाल, कुठल्याही पॅटर्नमध्ये असाल, तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. मग तुम्हाला ती इंडस्ट्री काय, ती कंपनी काय, तो प्रोडक्ट काय, तो प्लॅन काय याचा स्टडी करणं फार गरजेचं आहे. कारण इथे कोणी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, कोणी ऑलरेडी इथं शिकून नाही आलं. इथं कोणी हे शिकून नाही आलं की बाबा बायनरी प्लॅन काय असतो, जनरेशन काय असतो, हायपर बायनरी काय असतो, हायब्रिड जनरेशन काय असतो, 2 लेगचे जनरेशन काय असतात, मल्टिपल लेग जनरेशन काय असतात, मॅट्रिक्स काय भानगड आहे, 4x4 काय, 6x6 काय, हे आपल्या कोणाला आधीच माहिती असं कोणी नाही. मग इथं आल्यानंतर आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. इथं आलेला माणूस कुठल्या ना कुठल्या फील्डमधनं नक्की आलेला असतो. मग कोणी बिझनेसमॅन आहे, कोणी नोकरदार आहे, कोणी छोटा बिझनेस करतोय, कोणी सेल्फ एम्प्लॉईड पर्सन आहे, कोणी इन्शुरन्स एजंट आहे, तर कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, वगैरे वगैरे वगैरे. एखादा माणूस असेल की सर मी सगळीकडे फेल आहे म्हणून मी आता नेटवर्क मार्केटिंग करतोय. कोणी माणूस असेल की सर मी वेल क्वालिफाईड आहे, मी टॉपर राहिलेलो आहे, पण मला आता ते आमच्या फील्डमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन आहे म्हणून मी इंडस्ट्रीमध्ये आलं. एखादा माणूस म्हणेल की सर मला डायरेक्ट सेलिंगमधलं टाइम फ्रीडम आवडतं म्हणून मी या इंडस्ट्रीमध्ये आलं. एखादा माणूस म्हणेल की सर इथं भयंकर पैसे मिळतात म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. एखादा माणूस म्हणेल मला इथं पर्सनॅलिटी डेव्हलप करायला संधी मिळते म्हणून माझं चांगलं चालू असताना मी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये उडी मारतोय. तर व्हरायटी ऑफ रिझन्स असतील आणि व्हरायटी फील्डमधली लोक आपल्या डायरेक्ट सेलिंगमध्ये येणार आहेत. तर गंमत अशी आहे की मी जर माझ्या फील्डमध्ये, जसं आता मी IT वाला माणूस आहे, मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि मी तिथे हुशार आहे म्हणून मी इथं आल्यानंतर जर माझा एक सिनियर इथं ग्रॅज्युएट आहे, फक्त एक BA शिकलेला माणूस आहे आणि मग मी त्याला सांगायला लागतो की मी तुझं ऐकणार, मी त्याला सांगायला लागतो की मी माझ्या पद्धतीनं मी हा बिझनेस डेव्हलप करणार आहे. सांगतो की सर एक ट्रेनिंग आहे, आपण जायला पाहिजे. मी त्याला कन्व्हिन्स करतो की मला ट्रेनिंगची गरज नाहीये. ऍक्च्युली आहे. भले मी माझ्या फील्डमधला सचिन तेंडुलकर आहे, मी क्रिकेटमधला सचिन आहे, पण मला बॉल लागतो तेव्हा ते LBW आहे. पण तेच जर मी फुटबॉलमध्ये आलो असेल, मी नवीन डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आलो, नवीन खेळामध्ये आलो, मी ॲज अ क्रिकेटर मी एका फुटबॉल प्लेअर बनलो असेल तर इथं तर पायानंच बॉल मारायचा आहे. क्रिकेटमध्ये तिथं LBW होतं. काय तिथं मी पायाला बॉल लागला नाही पाहिजे याची काळजी घेतो आणि इथं पायानं बॉल मारला गेला पाहिजे याची काळजी घेतो. म्हणजे हा धंदा वेगळा आहे, हा गेम वेगळा आहे. तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही तिकडचे सचिन जरी असाल, तुम्हाला इथं 0 होणं गरजेचं आहे. तुम्हाला परत शिकणं गरजेचं आहे, 0तनं शिकणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये डॉन असाल, तुम्ही शेती करताय, तुमची तिकडे 100 एकर असेल, इथं आल्यानंतर तुमचा सिनियर जर 10वी नापास असेल त्याच्याकडनं ऐका. कारण भले तो शिकलेला कमी आहे, त्याचं वय कमी असेल, त्याचा अनुभव दुनियादारीचा कमी असेल, पण या धंद्यात तुमच्यापेक्षा एक दिवस तरी तो सिनियर आहे आणि तो त्याच्या मनाचं नाही सांगत आहे, तो कुठून तरी शिकलाय, तो त्याच्या अपलाईनकडनं शिकलेला आहे, तो काहीतरी तुम्हाला ॲडिशनल व्हॅल्यू ॲडेड गोष्टी इथं देणार आहे. त्यामुळे शिकायला नाही म्हणू नका, इगो आडवा येऊ देऊ नका, लाज वाटून घेऊ नका. प्रत्येक डायरेक्ट सेलिंग कंपनी तो आपल्या डायरेक्ट सेलर्सला एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांचं प्लॅनिंग असतं, त्यांचं एक स्ट्रक्चर डिझाईन आहे, राईट. जर तुमच्या कंपनीची जर स्वतःची एज्युकेशन अकॅडमी असेल तर अजून चांगली गोष्ट आहे, प्रॉपर शेड्यूल असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. पण काही ना काहीतरी त्यांच्याकडे त्याचे बेसिक ट्रेनिंग्स असतील, ॲडव्हान्स ट्रेनिंग असतील, या गोष्टींना तुम्ही अटेंड करा. आणि एखादी गोष्ट एकदा करून होत नाही, लक्षात घ्या. बार बार लगातार ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही त्यामधली मास्टरकी मिळवू शकता. मग आता ट्रेनिंग घ्यायचं असेल, शिकायचं असेल तर दरवेळेला ते फ्रीच मिळेल का? मिळू शकेल. समजा ऑनलाईन ट्रेनिंग आहे, झूम मीटिंग्स आहेत, गुगल मीट आहे किंवा अजून काही जिओ मीट आहे, तर कुठं ना कुठं तरी तुम्ही ऑनलाईन फ्री शिकू शकाल. एखादं फ्री काउन्सिलिंग असेल तुमच्या लीडरसोबत, ते फ्रीमध्ये होईल. पण दरवेळेला फ्रीच असेल असं नाही आहे. त्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक नॉलेजची एक किंमत मोजल्याशिवाय ते नॉलेज सुद्धा उपयोगामध्ये येत नाही. तर मग जर काही पेड ट्रेनिंग्स असतील,
तुमच्या कंपनीचे असतील किंवा बाहेर काही दुनियादारीचे ट्रेनिंग्स असतील, एखादा फुकट शिकायला मिळतंय, फ्री शिकायला मिळतंय, ते शिकलं पाहिजे. जिथं पैसे देऊन शिकायला मिळतंय तिथं पैसे मोजून सुद्धा शिकलं पाहिजे. शिकणं महत्वाचं आहे. कारण आपण एका नवीन इंडस्ट्रीमध्ये आहोत, एक अशी इंडस्ट्री जी इंडस्ट्री आज अजूनही छोट्या लेवलला आहे, तरी सुद्धा 20-22 हजार कोटीचा बिझनेस आपल्याकडे करते. आज US सारख्या देशामध्ये 5 लाख करोडच्या वर त्यांचा बिझनेस होतोय. आज थायलंड सारख्या छोट्या छोट्या देशांमध्ये पण आपल्या देशापेक्षा मोठा बिझनेस रन होतोय. एशिया असेल, सिंगापूर असेल, कुठल्याही देशांमध्ये तुम्ही बघाल डायरेक्ट सेलिंगचा टर्नओव्हर फार मोठ्या लेवलला आहे. फार मोठा स्कोप आपल्या देशामध्ये. सगळ्यात मोठे यंग जनरेशन आज आपल्या देशामध्ये आहे. आज सगळ्यात मोठा बेरोजगारीचा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये आहे. सगळ्यांचं सोल्युशन जर डायरेक्ट सेलिंग देणार असेल किंवा कुठली डायरेक्ट सेलिंग कंपनी देत असेल तर फार मोठी गोष्ट आहे. पण हा धंदा, हा बिझनेस, ही इंडस्ट्री शिकणं मस्ट आहे. पैसे देऊन किंवा फ्रीमध्ये शिकणं गरजेचं आहे.